खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा जो पॅनल होता, तर आम्ही उमेदवार एकत्र येण्याच्या अगोदर हा जनमनातील पॅनल लोकांच्या इच्छेचा पॅनल झालेला आहे आणि लोकांना अपेक्षा होती की ह्या लोकांनी एकत्र यावं आणि सन्मान्य अजितदादांनी देखील चांगली लोक शोधून आम्हा सर्वांना एकत्र आणलेलं आहे की प्रभाग फार मोठा आहे. या प्रभागाचं क्षेत्रफळ खूप मोठं असल्यामुळे विकास कामांना इथं काम करणारीच लोक पाहिजे. या दृष्टीनं सर्व अनुभवी नगरसेवक तर 4 आहेतच. त्यामध्ये माझ्या पत्नी सारिका विकास नाना पाटे, आमच्या परिवाराचं सामाजिक दायित्व पाहून आम्हाला देखील दादांनी संधी दिलेली आहे आणि निश्चितच दत्ता शेठ दनकवडे असतील यांनी महापौर पदाचा अनुभव, प्रकाश शेठ कदम यांचा दांडगा जनसंपर्क आणि कामाची पद्धत त्यांची एकदम वाखाणण्याजोगी आहे. सुधीर कोंढरे यांच्या पत्नी स्मिताताई कोंढरे प्रभागात खूप सुंदर पद्धतीने काम केलेले आहे. युवराजजी बेलदरे पाटील यांनी देखील प्रभागातले काम खूप छान प्रकारे केले आणि त्यामुळे चांगला प्रतिसाद प्रभागामध्ये फिरत असताना जास्तीत जास्त लोकांच्या संपर्कात येतोय. लोक आम्हाला बोलावून घेत आहेत की आमच्याकडे यावं आणि असं या भागामध्ये चांगलं वातावरण आहे. निश्चित 5 उमेदवाराला सुंदर असं वातावरण आणि लोकांना जे अपेक्षित आहे तसं सगळं 5 नगरसेवक निवडून येतील यामध्ये ते मात्र शंका नाही. तर बाकीचे उमेदवार अनुभवी आहेत तसं तुम्ही सांगितलं. ताईंचा हा पहिलीच निवडणूक या ठिकाणी आपण सामोरे जाते. ताईंच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर ताई देखील एक न्याय हक्कासाठी जनसेवेसाठी आम्ही उभं इथं आमचा पाटे परिवार अनेक गेली 25-30 वर्ष सामाजिक बांधिलकी जोपासत असताना सामाजिक परिवर्तन घडावं असे अनेक उपक्रम राबवते आणि लोकांच्या इच्छेने आम्ही राजकारणामध्ये प्रवेश केला असताना अजितदादांनी देखील आमच्या परिवाराला संधी दिली आणि या 4 जे विद्यमान नगरसेवक त्यांनी देखील पाठपुरावा केला की चांगली लोक राजकारणात आली पाहिजेत आणि ह्या चौघांच्यामुळे आणि अजितदादांमुळे संधी मिळाली. निश्चित त्या देखील सामाजिक यंत्रमाग पतसंस्थेच्या संचालिका आहेत आणि कात्रज परिसरामध्ये काम करत असताना एकोपा एकता आणि शांतीसाठी त्या काम करतात. त्या मागच्या वर्षी MA शिक्षण या वयात सुद्धा शिक्षण त्यांनी थांबवलेलं नाही. मुलं आमची ग्रॅज्युएशनच्या परीक्षा देतात आणि मिसेस देखील परीक्षा देते आणि या माध्यमातून एक शिक्षिका झाली, स्टुडिओ आहे, महिलांसाठी महिलांच्या सक्षम रित्या काम करण्यासाठी तत्पर आहे आणि मनाचेच नाही तर शरीराचे देखील व्यायाम होते यासाठी पुढे येणारी, लढणारी, भिडणारी आणि प्रशासनाशी बांधणारी अशी व्यक्ती आहे. त्यामुळं संघर्ष करणारे आणि वक्तृत्व, कर्तृत्व, नेतृत्व असल्यामुळं फार काय आव्हान वाटत नाही आणि यांची सर्वांचे आशीर्वाद आहेत, सर्वांची साथ आहे. त्यामुळं जनसंपर्क लोकांपर्यंत आम्ही पोहोचू शकतो आणि लोकांना माहिती आहे जनसेवा करणारी आणि खरोखर आत्मीयतेने, पोटतिडकीनं, कळकळीनं काम करणारे 5 उमेदवार आहेत. यांच्या पाठीशी जनता नक्की उभी राहील आणि राहिलेली आहे. याचा निश्चय तुम्हाला 16 तारखेला कळेल.